बुद्धं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि। अपना कोई आएगा, जीवन में आशा की किरणें वो लाएगा। नन्हा मेहमान आएगा, घर में खुशियाँ लाएगा। तेरे मेरे इस दिल की धड़कन वो बन जाएगा। नन्हा मेहमान आएगा, घर में खुशियाँ लाएगा। तेरे मेरे इस दिल की धड़कन वो बन जाएगा।
थोड़ा मुझ जैसा होगा, थोड़ा तुझसा भी होगा, अपना बचपन फिर से अपने सामने होगा। थोड़ा मुझ जैसा होगा, थोड़ा तुझसा भी होगा, अपना बचपन फिर से अपने सामने होगा। रातों को जगाएगा, कभी चैन से सो जाएगा। तेरा मेरा ये बंधन मजबूत बनाएगा। नन्हा मेहमान आएगा, घर में खुशियाँ लाएगा। तेरे मेरे इस दिल की धड़कन वो बन जाएगा। नन्हा मेहमान आएगा, घर में खुशियाँ लाएगा। तेरे मेरे इस दिल की धड़कन वो बन जाएगा। मेरी है वो परछाई, वो मेरा रूप है। कभी वो चमकता चंदा है, कभी उजली सी धूप है। तेरा मेरा होगा वो अपना कोई आएगा। जीवन में आशा की किरणें वो लाएगा। नन्हा मेहमान आएगा, घर में खुशियाँ लाएगा। तेरे मेरे इस दिल की धड़कन वो बन जाएगा। नन्हा मेहमान आएगा, घर में खुशियाँ लाएगा। तेरे मेरे इस दिल की धड़कन वो बन जाएगा। नन्हा मेहमान आएगा, घर में खुशियाँ लाएगा। अपने इस परिवार की जान वो बन जाएगा। नन्हा मेहमान आएगा, घर में खुशियाँ लाएगा। अपने इस परिवार की जान वो बन जाएगा। आता कार्यक्रम थोड्याच वेळात सुरू होणार आहे. आयुष्यमान मिलिंद आणि आयुष्यवाणी स्वाती उर्फ गौरी यांच्या संसार रूपी वेदीला जो अंकुर फुलणार आहे, त्या निमित्ताने आजचा हा डोहाळे जेवणाचा कार्यक्रम तायडे परिवारातर्फे आयोजित करण्यात आलेला आहे. आणि या कार्यक्रमानिमित्त उपस्थित राहिलेल्या सर्व पाहुणे मंडळी, नातलग, मित्र परिवार या सर्वांचं तायडे परिवारातर्फे हार्दिक स्वागत. आजचा हा कार्यक्रम सुरू होत असताना त्या कार्यक्रमाचं स्वरूप कसं असणार आहे ते थोडक्यात मी तुम्हाला आता कपल गेम झाल्यानंतर आपल्याला त्यांना आपण सदिच्छा भेट देण्यासाठी आलेले आहेत, त्यांचं अभिनंदन करण्यासाठी आलेले आहेत. त्यांना भेट द्यायची आपण स्टेजवर येऊ आणि त्यानंतर आपण इथून जात असताना मनामध्ये काय इच्छा आहे, काय असावं, यांच्याकडे जे अंकुर फुलणार आहे, की फुलणारा अंकुर हे काय असणार आहे, प्रत्येकाच्या मनात ब्लू कलरचा एक थंब इम्प्रेशन घ्यायचा आहे आणि त्या झाडाला फांदीला पान म्हणून ते चिटकवलं पाहिजे. म्हणजे आपण यापूर्वी भरपूर सारे चित्रकला वगैरे म्हणजे विषय आपण पाहणार आहे. आणि आजकाल आपल्या सर्वांचं एक म्हणजे फॅड आहे, सर्वांना मोबाईल वापरतो आपण आणि घ्यायला मुक्तो असं मला वाटतं. आणि त्याच कारणास्तव मला असं वाटत आहे की आजचा कार्यक्रम आपण कुठेतरी थोडं डिसिप्लिन असलं तर कार्यक्रमाची मजा जास्त असते. बघा, डिसिप्लिन असेल तर कार्यक्रमाची मजा ही चांगली येते आणि आपलं ऍक्टिव्ह पार्टिसिपेशन होतं त्या कार्यक्रमामध्ये. कार्यक्रम हा एका बाजूने मला सूचना सांगतोय, सूचनेला आणि या सूचनेचा मान ठेवून, विनंतीला मान ठेवून तुम्ही एक एवढं मी नम्र आवाहन करेल की असतो त्याचा आनंद आपण इथे घेत असतो आणि त्याच्यामध्ये आपण उभे राहतो मोबाईल मध्ये शूटिंग करण्याच्या नादामध्ये. एक तर त्याची एक आपल्याला ओढ असते, आपला कोणीतरी त्या कॅमेऱ्यामध्ये आहे आणि आपल्याला तो क्षण कॅप्चर करायचा आहे वगैरे देतीलच, परंतु आपण त्या मोबाईल मध्ये तो व्हिडिओ त्या क्षणासाठी कॅप्चर करण्याऐवजी ठीक आहे
मोबाईलवरती फोन जर आले तर थोडेसे घेऊ बाजूला आता 1 तासाभरासाठी म्हणून मनामध्ये. आणि त्यापेक्षाही जास्त गौरी आणि मिलिंद यांच्या मनामध्ये प्रश्न असेल की मुलगा की मुलगी असतो, साहजिक आहे, प्रश्न असतोच. त्याच्यामध्ये असं वाटणंही साहजिक आहे, ठीक आहे. परंतु मी त्यांना सांगेल की दिवा असो की पणती, दिवा असो की पणती, शेवटी घर तर उजाळणारच आहे. आणि सुदृढ आणि बुद्धिमान संतती नक्कीच सुदृढ समाजाची निर्मिती करणार आहे. या संसारामध्ये वावरत असताना, वागत असताना, राहत असताना, सहवासात राहत असताना एकमेकांच्या, स्त्री आणि पुरुष हे दोघेही तितकेच संसारातील 2 चाक आहेत. आणि त्या दोन्ही चाकांना म्हणाल किंवा दोन्ही व्यक्तींना म्हणाल, या संसारामध्ये तितकंच महत्व आहे. त्यामुळे आपण तो विचार मनापासून करूया, पण जे येईल त्याचं मनापासून स्वागत करूया, असा मी त्यांना एक सदिच्छा व्यक्त करेन. कसं असतं, आता हे डोहाळे जेवणाचा कार्यक्रम, आणि डोहाळे म्हणजे थोडक्यात काय असतं की आता हे माझ्यापेक्षा जास्त एखाद्या स्त्रीने जर सांगितलं तर ते जास्त चांगलं झालं असतं. परंतु आता ते मला जे समजलं, जे ऐकलं आहे, शेवटी आपण पुरुष असलो म्हणून काय झालं, माता भगिनी आपल्याला आहेत आणि त्यांचे अनुभव कधीतरी आईकडनं आपण ऐकलेलेच असतात आणि त्याच अनुभवातून आपल्यालाही शेअर करायला काही हरकत नाही. काहीतरी विशिष्ट असं खावंसं वाटत असतं, विशिष्ट आवडीचं काहीतरी संगीत ऐकावंसं वाटत असतं, विशिष्ट लोकांचा सहवास असावासा वाटत असतो. तर ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे थोडक्यात डोहाळे असतात. आणि त्या डोहाळ्यांसाठीच म्हणून हे असे वेगवेगळे पदार्थ इथे लावलेले असतात. वाटतं की हे कशाला लावलेलं आहे, तर ते याच्यासाठीच असतं की बाबा हे सगळे तिच्या आवडीचे पदार्थ तिला खायला मिळावे. एखादी इच्छा सरकडचे असतील किंवा माहेरातली लोक असतील, या मुलीचे सगळे आप्तेष्ट तिचे मिस्टर सोबत घेऊन आहेत, त्याच्यासाठी हे तुला सगळे सांगत आहेत. त्यांच्या मनामध्ये तुला सांगण्याच्या मागे उद्देश एवढाच आहे, अंकुराला मिळतोय नात्यांचा स्वच्छ प्रकाश, संवादातील खेळती हवा, संवादातील खेळती हवा आणि मायेचा, प्रेमाचा पाऊस. अजून काय हवे आहे मग तुम्हाला? हा जो ह्या सगळं आप्तेष्टांनी आणि नातेवाईकांनी, मित्रांनी तुम्हाला जो वेळोवेळी काळजीसाठी तुम्हाला जे बोललेले आहेत, म्हणजे हा एक प्रकारचा प्रेमाचा वर्षावच आहे. कार्यक्रमात पुढे सरकूयात. बोलत राहिलं तर असा पूर्ण वेळ निघून जाईल आणि कार्यक्रम तसाच राहील. सर्वांसाठी एकदा टाळ्या तुम्ही स्वतःच वाजवून घ्यायच्या आहेत. टाळ्या वाजवल्यामुळे एक प्रसन्न वातावरण निर्माण होत असतं. वैभवशाली जाऊनिया आश्रमा, जाऊनिया आश्रमा. प्रथम नमो गौतमा, चला हो प्रथम नमो गौतमा. प्रथम नमो गौतमा, चला हो प्रथम नमो गौतमा. प्रथम नमो सम्मा सम्बुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि, द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि, तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि, तृतीयंपि संघं शरणं गच्छामि,
सिक्खापदं समादियामि आदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादियामि सिक्खापदं समादियामि मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि सुरामेरयमज्जपमादठाना वेरमणि सिक्खापदं समादियामि साधु 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 नमो बुद्धाय नमो धम्माय नमो संघाय जय भीम. जन्म बाईचा बाईचा खूप घाईचा एक आईचा आईचा एक ताईचा जन्म बाईचा बाईचा खूप घाईचा एक आईचा आईचा एक ताईचा बाहुली होती खेळ खेळाया बाहुली होती खेळ खेळाया झाली मोठी मोहरे काया झाली मोठी मोहरे काया घमघमे सारा गंध जाईचा जन्म बाईचा बाईचा खूप घाईचा एक आईचा आईचा एक ताईचा याग सख्यानो चला याग सलानो आता डोहाळ तुलीचा झुला सजवूया चंपा चमेली जाई मोगरा गुलाब जुई फुलांनी आज हिची वाडी भरूया वेल ही वाकली फळांनी लगडली हिला पराच्या गादीवर हळू बसवा किती ग लाजली लाजुनी हसली हिच्या मनी ते डोहाळे सारे पुरवा कुणी येणार 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 घरी एक नवा पाहुणा येणार 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 घरी एक नवा पाहुणा वसंत ऋतू आला मोहरुनी आंबा गेला कोकिळ कुहू कुहू गाई चाहूल गोड लागे कानात कोणी सांगे होणार आता तू आई केशरी बासुंदी गोड पेढा कंदी तुला मुलगी हवी की हवा मुलगा कुणी येणार येणार
आईच्या अंगणा युवराजा घेऊन येई मिठ मोहरिणी दृष्ट काढा हिची मिठ मोहरिणी दृष्ट काढा हिची आता जाई माहेरा गाडी सजवा कुणी येणार 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 घरी एक नवा पाहुणा येणार 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 घरी एक नवा पाहुणा मनच विचारा हिला काय खावे वाटे तुला बोला हिच्याशी ग कुणी जोडीला तुझ्या आम्ही मिळून साऱ्या जणी जीवा भावाच्या मैत्रिणी चल गाव गाणी नको डोळा पाणी चल गाव गाणी नको डोळा पाणी तुझ्या उंजळीत ती वाटे वेईवला येणार 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 घरी एक नवा पाहुणा येणार 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 घरी एक नवा पाहुणा आई तू बाबा मी आई तू बाबा मी होणार ग कुणी येणार ग होणार ग कुणी येणार ग. हा वा वा हे मस्त आहे. आता हे ऐका. आजी तू आबा मी आजी तू आबा मी होणार ग कुणी येणार ग होणार ग कुणी येणार ग. नवखीचा हुल इवल पाऊल नवखीचा हुल इवल पाऊल रुजलेला अंकुर आता फुलणार ग कोणी येणार ग फुलणार ग कोणी येणार ग. ए जाऊ आणि माऊचे खेळ आपण खेळू ए जाऊ आणि माऊचे खेळ आपण खेळू. पितळीचे पाणी तुला बियर आम्ही पिऊ बेटा बियर आम्ही पिऊ. इवलूशा भातुकलीत भांडी कुंडी खेळू छोट्याशा कपातला चहा आम्ही पिऊ. भिंतींवरती काढू डोंगर दऱ्या फुले आणि उंच उडणाऱ्या पर्या. उमलून आले आईचे तेज उमलून आले आईचे तेज मायेची सेज साजली सजणार ग कोणी येणार ग सजणार ग कोणी येणार ग. बर्फी मिळालेली आहे आणि बर्फी मिळालेली आहे. आनंद आहे आपल्याला यात.
आता यानंतर पुढचा परफॉर्मन्स 2, 3 स्टार्ट.
2 3 स्टार्ट. स्थितीमध्ये अशा पद्धतीच्या मुवमेंट्स करणे, हालचाल करणे, डान्स करणे, आवडीला जपणे हा खूप छान परफॉर्मन्स केला आहे. आता यानंतर पुढचा कार्यक्रम आहे तो आपण गौरी व मिलिंद यांच्यासाठी एक छोटा क्विजचा प्रोग्राम ठेवलेला आहे. आपण तो घेणार आहोत. त्यासाठी मी त्यांना म्हणेल की त्यांनी पुन्हा एकदा स्टेजवर यायचं आहे. त्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे प्रश्न म्हणजे एक प्रकारची जबाबदारी आहे. पुढे चालून जाऊन त्यांना जबाबदारी सांभाळायची आहे. तर त्या जबाबदारी नेमकी कोणाची असणार आहे? ब्ल्यू कलर जर असेल तर ते जे बाळाचे बाबा आहेत, बाळाचे पप्पा आहेत, त्यांची ती जबाबदारी असेल तर ते ब्ल्यू कलरचा जो बलून आहे तो वरती करतील. आणि जर त्या प्रश्नाचं उत्तर आणि त्या उत्तरामध्ये जर ती जबाबदारी आईची असेल तर पिंक कलरचा बलून वर केला जाईल. ठीक आहे? दोघांनाही समजलं आहे? दोघांची जबाबदारी असेल तर ते बघून घेतील. आपण
हा प्रश्न त्यांना विचारतोय, त्यांना आन्सर देऊ देत, आपण बघू. जर त्यांना वाटलं दोघांचे असेल करतील ते. आणि ते एकमेकांच्या ऑपोजिट डिरेक्शन मध्ये यासाठीच बसले आहेत की ते रिस्पॉन्सिबल राहतील. ते याच्याकडे बोट दाखवणे, त्याच्याकडे बोट दाखवणे, किंवा तू बघ काय आहे, मी काय करणार आहे, तर यापेक्षा जास्त आपण त्यांना एकमेकांपासून दूर ठेवलंय. तू काय करते ते मला माहित नाही, मी काय दाखवणार आहे हे तुला माहिती नाही, हे तुम्हाला माहिती आहे. आणि हे आपण त्यांना भविष्यात विचारणार ना जाब याचा, तुम्ही ध्यानात ठेवा प्रश्न. ठीक आहे, मंजुषेला आपण सुरुवात करूया. जसा मी प्रश्न विचारेल तसे तुम्ही लगेच तुमच्या हातामध्ये असणारा जो बदल तुम्हाला वाटतोय तो रेज करायचा आहे. ठीक आहे, सगळ्यात पहिला प्रश्न, बाळ कोणासारखं दिसेल? अरे बापरे, दोघांनी हे दाखवलेलं आहे की बाळ हे पूर्णपणे पप्पांसारखं दिसणार आहे. टाळ्या वाजवा यांच्यासाठी. 12 बद्दलच्या अपेक्षा ज्या आहेत दोघांच्याही जुळलेल्या आहेत. अगोदरच ठरवून बसलेले नाहीत ना तुम्ही? आपल्याला गणवतात प्रश्न. अगोदर रिहर्सल घेतलेली असेल तर अवघड आहे. पुढचा प्रश्न, क्वेश्चन चेंज करा. आपण सुचवलेल्या प्रश्नाला इथे खूप मोठी जागा आहे, प्राधान्य दिलं जाईल. पुढचा प्रश्न आहे, होणारं बाळ जे आहे ते कोणासारखं हट्टी असणार आहे? याचाच अर्थ दोघांची उत्तर सारखी झालेली आहे. आणि बाळ जे हट्टी असणार आहे ते ऍज युजुअल मम्मी प्रमाणे हट्टी असणार आहे. याचा पुढचा प्रश्न फार महत्वाचा आहे. बाळ रात्री रडायला लागल्यानंतर स्वतःची झोप मोडून याचा डायपर चेंज करण्याचं काम कोण करणार आहे? बाबा यांच्या ऍज युजुअल पप्पाच करणार आहे. पप्पांना खूप काळजी असते. आणि इथून मागचा अनुभव आणि इथून पुढचे दिवस आणि आजूबाजूचं वातावरण हे पाहता ही जबाबदारी आजच्या जमान्यात पप्पांवरती लोकीत झालेली आहे. पप्पांवर जबाबदारी आलेली आहे. दोघांनी पण पप्पांकडेच निर्देश दिलेले आहेत. पप्पांनीच ती जबाबदारी पाहिजे आहे. बऱ्याचशा प्रश्नांना पप्पाच जबाबदार आहेत असं दिसत आहे मला एकंदरीत. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, आता एकदम छान प्रश्न आहे. होणारं जे बाळ आहे ते कोणासारखं समजूतदार असणार आहे? दोघांनीही एकमेकांचा खूप मोठा आदर केलेला आहे. पप्पा म्हणत आहे मम्मी सारखं समजूतदार असणार आहे आणि मम्मी म्हणत आहे पप्पांसारखं समजूतदार असणार आहे. वा वा, छान टाळ्या वाजवा यांच्यासाठी. म्हणजे ही जोडी एकमेकांना खूप समजून घेत आहे, एकमेकांना समजून घेत आहे. त्यामुळे प्रेमाचं नातं हे वृद्धिंगत होत आहे, वाढत आहे, द्विगुणित होत आहे, आनंद वाढत आहे. आणि या आनंदाचं प्रतीक म्हणूनच त्यांनी एखाद्या जोडीचा यशस्वीपणा जर कशावर अवलंबून असेल तर तो एकमेकांना समजून घेण्यामध्येच असतो. आणि यांनी खरोखर एकमेकांना समजून घेतलेलं आहे आणि उत्तर अचूक दिलेले आहे. यांच्यासाठी एकदा पुनश्च टाळ्या वाजवा. पुढचा प्रश्न आहे, बाळाच्या भवितव्याच्या बाबतीत प्लॅनिंग कोण करत असेल? पप्पाच करत आहेत. मम्मी पण बोलते की पप्पाच करत आहेत प्लॅनिंग ते. आणि पप्पा सुद्धा म्हणत आहेत की पप्पा करणारच आहेत प्लॅनिंग. म्हणजे सुरू आहे. छान गोष्ट आहे, छान आहे. पुढचा प्रश्न आहे, बाळासाठी अंगाई गीत कोण जास्त म्हणून दाखवणार आहे? अंगाईसाठी आईचा हात कोणी म्हणू शकत नाही, त्याच्यामुळे आईच म्हणू शकते अंगाई गीत चांगलं. त्यामुळे दोघांचंही उत्तर तेच आहे. आता बघा, बाळाला संस्कार देत असताना बाळ कोणाच्या रागाला जास्त घाबरणार आहे? अरे बापरे, म्हणजे दोघांनाही कॉन्फिडन्स आहे. मम्मीलाच घाबरणार आहे, मम्मीला पण कॉन्फिडन्स आहे, बाळ मलाच घाबरणार आहे. याच्यात दुसऱ्या एका प्रश्नाचं उत्तर पण लपलेलं आहे. म्हणजे याच्यामध्ये कुठलीही तीळ मात्र शंका नाही. पप्पाही म्हणत आहे की हे मम्मीलाच घाबरणार आहे बाबा, आणि मम्मी म्हणते हे मला घाबरावंच लागणार आहे तुला. दाटावून सांगितलेलं आहे. दोघांनी एकच उत्तर दिलेलं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, बाळाचे सगळे हट्ट कोण पुरवणार? पप्पा पुरवणार आहेत.
दोघांनीही पप्पांचाच बनवून घेतलेला आहे. मम्मी स्ट्रिक्ट आहे याचाच अर्थ थोडक्यात हट्टांना बंदी आहे आणि मग ती पूर्ण काळजी पप्पांना घ्यायची आहे. नकळत आपण ह्या प्रश्नांची उत्तरं यांनाही माहिती नाही. मी गमतीने तुम्हाला बोललो तुम्ही तयारी केलेली आहे का, या विचारांनी हे पाहिलेलं नाही आणि हे मी स्वतः लिहिलेले प्रश्न आहेत आणि त्याची नकळत आपण याचा विचार आपल्या डोक्यामध्ये चालू असतो, नकळत चालू असतो. फक्त त्याचे आपण कधी असा प्रश्न आणि उत्तर मांडणी केलेली नसते आणि आपसुकच त्याची उत्तर अशी जुळतात. दोघांची बऱ्यापैकी उत्तरं जुळलेली आहेत, सगळीच उत्तरं जुळलेली आहेत. पुढचा प्रश्न आहे, दोघांपैकी म्हणजे मम्मी आणि पप्पा या दोघांपैकी बाळाच्या फ्युचर साठी जास्त सिरियस कोण असणार आहे? जास्त सिरियस कोण असणार आहे? मम्मी असणार आहे. दोघांचे उत्तर देत आहे. बाळाच्या फ्युचर साठी जर जास्त सिरियस असणार आहे तर मम्मी आहे. मम्मी काळजी करणार आहे, पप्पा हट्ट पुरवणार आहे. बिना दिक्कत लगेचच्या लगेच, पर्याय नसणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, लग्नानंतर खरं खरं उत्तर द्यायचा. लग्नानंतर दोघांपैकी बाळासाठी कोणाला जास्त घाई होती बरे? दोघांपैकी दोघांचं उत्तर तेच आहे की पप्पांनाच घाई होती. हा पप्पांच्या नावाने खपवला जाणारा प्रश्न असं म्हणेल मी, कारण की पप्पांनाच घाई होती असं यातलं उत्तर मिळालेलं आहे. घाई तर दोघांनाही असते. पुढचा प्रश्न आहे, होणाऱ्या बाळासाठी सगळ्यात जास्त शॉपिंग कोण करणार? शॉपिंग म्हटलं की तिथं बिनदिक्कत राज्य असतं महिलांचं आणि मग मम्मीच करणार आहे, याचं टेन्शन नाहीच आहे. दोघांनी पण तेच उत्तर दिलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे, सगळ्यात जास्त आतुरतेने बाळाची वाट कोण पाहत आहे? दोघे सुद्धा टाळ्या वाजवण्यासाठी. तुमच्या सोबत आम्ही बनवता पिंक बलून साठी हे लोक आहेत सगळे, ब्ल्यू साठी आम्ही सर्व आहोत. आम्ही सर्वच वाट पाहत आहोत. पुढचा प्रश्न आहे, बाळासाठी दमदाटी जास्त कोण करणार आहे? बाळासाठी दमदाटी जास्त कोण करणार आहे? आणि खरोखर आहे, उत्तर एकदम अचूक दिलेले त्यांनी की बाळासाठी दमदाटी तिकडं महिला मंडळाकडनंच होणार आहे आणि आईकडनंच होणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, शेवटचा प्रश्न आहे, प्रश्न मंजुषा संपवणार आपण. बाळाच्या बाजूने कोण भांडण करणार आहे? बाळाची बाजू भांडण करत असताना कोण घेणार आहे? जे हट्ट बनवणार आहेत तेच त्यांची बाजू घेणार आहेत. दोघांनी पण तेच सांगितलेलं आहे, पप्पा बाजू घेणार आहे. ठीक आहे, यांनी या प्रश्न मंजुषेच्या माध्यमातून संपलेली आहे प्रश्न मंजुषा. सर्वांनी काय वाजवायचे आहेत आणि या प्रश्न मंजुषा विचारणे म्हणजे फक्त हा खेळ होणे हा उद्देश नाहीये. याच्यात 1 2 3 वरती 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 वरती. ओ ताई अरे क्लास कोणते नाही येत करू. अरे पण आपलं स्प्रेड तो नाही स्प्रेड नाही काय अरे काय पसरला गेला. सगळे क्लास निघाले, सगळे क्लास निघाले. पिरामिड करा. सॉरी नाही, बहुतेक स्वातीला घेऊ. नाही ताई पिरामिड करा. कोण पहिले पिरामिड करतं बघूया. आता
डबल लावायला हात आहे. ताई 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 लवकर ताई लवकर दादा 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 विनर कोणी दादा? प्रवीण दादा विनर 2 3 स्टार्ट पहिले बघा एक नंबर दादा एक नंबर वहिनी वहिनी येस 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 वहिनी बनून गेला अरे नॉर्मल पिरामिड फक्त पिरामिड स्टार्ट दादा 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 फास्ट दादा फास्ट पहिली जवळ घे दादा चार चार खाली दादा हा एक नंबर दादा जिंकले पण दादाने खाली 5 लावले 4 सांगितलेले दादा अजून एक हो दादा नाही पहिली जिंकले कारण खाली 4 क्लासेस सांगितलेले दादाने 5 घेतले आता नेक्स्ट कपल आरती ताई आणि सागर दादा वन दादा लवकर ताई आऊट आता पिरामिड वन स्टार्ट आरती ताई लवकर दादा आता तुम्हाला जिंकायचंय दादा लवकर दादा ताई जवळ का एक ग्लास राहिला लवकर दादा जवळ घ्या दादा जिंकत आले ताई एक नंबर दादा जिंकले हो दादा ये दादा जिंकले झाले आता नेक्स्ट कपल सोनम आणि जिजू 2 1 स्टार्ट सोनम तरतरी येते. सोनम जिंकली या राऊंड मध्ये आता पिरामिड फॉर्मेशन 2 3 स्टार्ट. पाच खाली जिच्या लवकर जिच्या सोनम जिंकते जिंकूच्या कुठेतरी तिला चिटिंग झाली परत कोण जिंकते सोनम जिंकलेली ती तिकडे. आता स्टार्ट सोनम वरती कोणावरती गेला पहिली वरती लवकर कोण जिंकते बघू एक नंबर दोघांना कट कॉम्पिटिशन आहे ये वसुधा कॉन्फिडन्स आपला खाली एक नंबर अरे प्रॅक्टिस करून आले रे नाही गेम बघितला एवढा एक नंबर सगळं शिकलाय गेम. 2 वर्षाची मुलगी आहे बाबा. ऐकत नाही बापरे ये वसुधा अरे नाही रिपीट वसुधा झालाय आपलं झालंय स्वप्नीला हरवलंय. दोनच बाकी दादा लवकर आपल्याला जिंकायचं दादा स्वप्नील काय करतोय तू? स्वप्नील तो कोणाचा पिसाला बघतोय ना. अरे अरे स्वप्नील
चीटिंग करतो. हा. So, एकच एक लाख थांबू का? नाही नाही. अरे बापरे, एवढंच काय? थांबू तुझ्यासाठी. त्याच्यावर 5 मिनिटं रेस्ट करूया पण जाऊ दे. एक नंबर. हा. आता पिरामिड फॉर्मेशन. हा. कॉंग्रॅच्युलेशन. पहिले खाली बस. दादा दादा हाती गेम जिंक दादा. लवकर. ये दादा. दादा नो कन्फ्युजन दादा. कॉन्सन्ट्रेट दादा. दादा उसला खाली पास पाहिजे. पाच हवेत खाली. मी तर दाबीनं पीत नाही ना. ते बरोबर. दादा दादा जिंकली वसुधा. एक राहिला. ए, हळू आपण जेवण नाही, करूया. नाही, नाही. लाव ना, वसुधा, लाव ना, लाव ना. लाव रे. चलो. इधर जिंका. अरे जिंका. गेला. दादा जिंकले या गेममध्ये. आता पिरामिड फॉर्मेशन. 2, 1 स्टार्ट. चित्रा जिंक चित्रा. हा गेम जिंकली पाहिजे. दादा चित्रा जिंकत आले. लवकर. दादा चित्रा दादांचं. दादा जिंकले चित्रा. आता नी शोल्डर. ठीक आहे. आता हे सॅम्पल 3, 2, 1 स्टार्ट. हेड शोल्डर नी हेड शोल्डर नी shoulder, knees, shoulder, head, turn around, turn around, no, turn around, again turn around, face to each other, head, shoulder, knees, head, shoulder, head, shoulder, knees, head, shoulder, bottle. आता check up. आता shoulder, knees, head, shoulder, knees, turn around. Head, head, shoulder, knees, head, shoulder. Head, shoulder, knees, head, shoulder, head, shoulder, knees, head, shoulder, knees, आता next shoulder, knees, head, shoulder, knees, head, shoulder, knees, head, shoulder, knees, bottle. आता याच्यामध्ये bottle पण आपल्याला भेटली. अरे वा. हा. आता याच्यामध्ये head, knees, shoulder, head, knees, head, shoulder, knees, bottle. Bottle. आता मी हे तिथे जरा
बाबू जिंकलेला आहे, टाळ्या वाजवायच्या. 3, 2, 1. 3, 2, 1. आणि बलून न उडवताच पटापट पटापट पिरॅमिड चाललेला आहे चिनूकडून, लिच्छवीकडून सुद्धा. दोघींची फार गडबड होताना दिसत आहे. हा बॅलन्स म्हणजेच एक प्रकारे ते करत असलेला त्यांचा अभ्यास आहे. अभ्यास करत असताना तो तसेच फिरता ते पिटवत असते, ते यातनं दिसत आहे. आणि पूर्ण केलेला जो आहे खेळ तो खाली गेलेला आहे. अशा प्रकारे चिनू जिंकली आहे. जिंकलेली आहे. चिनूसाठी टाळ्या. केवड्याचं पान तू, कस्तुरीचं रान तू, पाघुळल्या जीवाचं गभान तू. केवड्याचं पान तू, कस्तुरीचं रान तू, पाघुळल्या जीवाचं गभान तू. सागराची गाज तू, गालावर लाज तू, आतुरल्या डोळ्याचं सपान तू. केवड्याचं पान तू, कस्तुरीचं रान तू, पाघुळल्या जीवाचं गभान तू. केवड्याचं पान तू, कस्तुरीचं रान तू, पाघुळल्या जीवाचं रभान तू. फिरतीची धग सुख ओंजळीत आज मायना, सुख ओंजळीत आज मायना. हो तुझा मातला मोहर, तुझ्या मिठीत पाझर, येड्या काळजाचा तोल राहीना, येड्या काळजाचा तोल राहीना. मेघुटाची फूल तू, चांदव्याची फूल तू, भागना कधी अशी तहान तू. केवड्याचं पान तू, कस्तुरीचं रान तू, पाघुळल्या जीवाचं गभान तू. केवड्याचं पान तू, कस्तुरीचं रान तू, पाघुळल्या जीवाचं रभान तू. वसनी सा रे ग रे सा रे सा, वसनी सा ग सा ग म ग रे, रे म प ध म ग म ग म
सोन पावली आणून लक्ष्मीला सोन पावली. सगळ्याची रीत तू, खोप्यातली प्रीत तू, कवाचार पुण्याईचं तान तू. केवड्याचं पान तू, कस्तुरीचं रान तू, वाघुळल्या जीवाचं गभान तू. केवड्याचं पान तू, कस्तुरीचं रान तू, आघुळल्या जीवाचं रभान तू. करून अर्पण तुला समर्पण, घरात घरपण मी आज पाहिले, मी पाहिले. ऋणानुबंधात गीत गंधात मी आनंदात आज गायले, मी गायले. दिस वाटे वेगळं अन लागे कालळं, हे वेडे मन माझे पुरतेच भाळले. सुख कळले कळले, सुख कळले कळले, कळले ना कसे असे सुर जुळले. सुख कळले कळले, सुख कळले कळले, कळले ना कसे असे सुर जुळले, मन जुळले. सोने मिळून सोने